नमस्कार मित्रांनो, तुमच्यापुढे मी नवीन माहिती सादर करत आहे. थोडीशी मनोरंजक आहे. मॅन केपचा अर्थ काय होतो? मॅन म्हणजेच माणूस आणि केप म्हणजे ठेवणे. आता बघा, लग्न झालं की नवऱ्याला घरात ठेवलं जातं. म्हणजे नवरा हा सुद्धा एक मॅन कीपच आहे, वस्तूच आहे. त्याला जी सांगेल ती सर्व कामे करावी लागतात. बाजारात जाणे, त्यानंतर भाजी बाजार आणणे, दूध आणणे, चिकन आणणे, मटण आणणे, कडधान्य आणणे, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ ही सर्व कामे त्याला करावीच लागतात. आपण जरी म्हणतो की मॅन कीप, आता मॅन कीप हे फक्त नवऱ्यासाठीच नसतं, तर काही-काही बायका ह्या बाहेरच्या पुरुषांनासुद्धा मॅन कीप म्हणून ठेवतात. म्हणजेच प्रियकर असेल किंवा मित्र असेल, मैत्रिणी असेल, तर मैत्रीण काय करते की ते मॅन कीप म्हणून ठेवतात आणि त्यांच्याकडून सर्व कामे करून घेतली जातात. काही-काही मॅन कीप माणसं ही कामालासुद्धा असतात, गव्हर्नमेंटला असतात, प्रायव्हेटमध्ये असतात. परंतु त्यांना घरात आल्यानंतर सर्व कामे दिली जातात. फक्त कामेच दिली नाही जात, तर त्यांचे लाडसुद्धा केले जातात. त्यांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचे जेवण दिले जाते. शाकाहारी, मांसाहारी, दूध प्यायला दिले जाते. त्यानंतर काजू, बदाम, सफरचंद, ॲपल, डाळिंब यासारखे अनेक पदार्थ त्याला दिले जातात आणि त्याचे फार लाड केले जातात. कारण की तो मॅन कीप असतो आणि प्रियकर जो असतो, त्या प्रियकराला ह्या ज्या असतात नवनवीन हाय-फाय सोसायटीतील लोकं फार लाड करतात. कारण की पैसा भरपूर असतो आणि हा पैसा कुठेतरी गुंतवला पाहिजे आणि सुखसुविधा पण भेटल्या पाहिजे. म्हणून ते मॅनकीप ठेवतात आणि मॅनकीपमुळे काय होतं, मॅनकीप ही बाहेरची कल्पना आहे. घरात मुलांनासुद्धा सांभाळणे, ही सुद्धा कामे होतात. लहान-लहान मुलांना त्यांचे संडास साफ करणे, त्यांना कपडे घालणे, घरातील संडास पण साफ करावं लागतं. तसेच बाथरूम साफ करावं लागतं, भांडी धुवावी लागतात. तर हे जे प्रियकर असतो ते आपल्या प्रेयसीसाठी म्हणजे मॅनकीप माणसं असतात त्यासाठी मॅनकीप पण त्यांना करावंच लागतं. पण नवऱ्याची गोष्ट तशी नसते. नवरा हा नवराच असतो. तो जरी भावरा असतो तरी तो बायकोला नाचवत असतो. बायको त्याला नाचवत असते. म्हणजेच मॅनकीप हा जरी नवरा असला किंवा नसला तरी पण मॅनकीप ही कल्पना फार सखोल आहे. आता किनकीप, किनकीप म्हणजेच काय, कोणाचे कार्यक्रम असतील, मनोरंजन असेल, अशा वेळेस त्या व्यक्तीला ठेवले जाते. म्हणजेच भाषण देण्यासाठी किंवा इतर गोष्टीचे आयोजन करण्यासाठी कार्यक्रमाचे, समारंभाचे त्यांना म्हणतात कॅनकीप. तर असे भरपूर सारे प्रकार आहे. या ठिकाणी फक्त मी तुम्हाला 2च प्रकार सादर केलेले आहेत, मॅनकीप आणि किनकीप. परंतु मला मॅनकीप ह्या विषयी आणखीन बोलायचं आहे. आता मॅनकीप म्हणजे बघा, मॅन म्हणजे माणूस तुम्हाला माहीतच आहे. तो अनेक प्रकारची कामे करतो आणि तो प्रेयसीला सुखी, खुश कशा ठेवण्याचाही प्रयत्न करत असतो. त्याला असं वाटतं की आपली प्रेयसी सुखी राहावी आणि प्रियकर हा त्यासाठी झटत असतो आणि ते लग्नाची जी पद्धत आहे ना, रिलेशन इन लव्ह, ती पण मॅनकीपसारखीच आहे, डेंजरस आहे. कारण की सरकारने तो कायदाच काढला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं, कधी लग्न होतं, कधी होत नाही, वाईट आहे. तर त्या वाईट नसावं असं मला वाटतं आणि सरकारने आणखीन एक कायदा काढला आहे. मुलींनी पळून जाऊन लग्न करू नये. आई-वडिलांच्या परमिशनशिवाय जर त्यांनी लग्न केलं, तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल. म्हणजेच काय की आपण जरा जपून राहिलं पाहिजे आणि मॅनकीपच्या बाबतीत बोलायचं तर भरपूर काही बोलण्यासाठी आहे. मी फक्त तुमच्यापुढे थोडक्यात माहिती सांगितली. तर मॅनकीपची आणखीन कामं कोणती आहेत? मॅनकीपची कामं भरपूर आहेत. झाडू मारणे, कपडे धुणे, इस्त्री करणे आणि दुसरी गोष्ट आपल्या प्रेयसीला खुश ठेवणे, हॉटेलमध्ये घेऊन जाणे, तसेच कारमध्ये पिक्चरला नेणे, गार्डनमध्ये नेणे, अशी अनेक भरपूर कामं आहेत. काही आजारी पडली तर डॉक्टरला बोलवणे, औषधं वेळेवर देणे, हे सुद्धा मॅनकीपची कामं आहेत. आणि ज्या वस्तू पाहिजेत त्या सर्व वस्तू, आवश्यक गोष्टी आपल्या प्रेयसीला, आपल्या बायकोला पुरविणे, हे सुद्धा मॅनकीपची कामं आहे. तर मॅनकीप जरी नाव असलं तरी त्याची विस्तृत म्हणजे त्याची अफाट माहिती आहे आणि त्याचं कामसुद्धा भरपूर आहे. त्याला जसं पाहिजे तसं खेळवलं जातं. म्हणून तर त्याला मॅनकीप म्हटलं जातं आणि मॅनकीप हे कधी-कधी चांगलेसुद्धा असतात आणि वाईटसुद्धा असतात. म्हणून मॅनकीप ठेवताना आपण जरा काळजी घेतली पाहिजे. कारण की कधी-कधी मॅनकीप हे लोकं धोकासुद्धा देतात. संपत्ती लुटून घेऊन जातात आणि पसार होतात. मॅनकीपचा काहीही भरोसा नसतो. जे लोकं ओळखीचे असतात त्यांना जर तुम्ही मॅनकीप म्हणून ठेवलं तर योग्य आहे. परंतु अनोळखी व्यक्तीला जर मॅनकीप ठेवलं तर वांदे होण्याची शक्यता आहे. आता नवरा तर हा घरचाच मॅनकीप असतो. तो काय कसाही असतो, नवरा माझा भवरा, नवरा माझा भवरा, असं उगाच म्हटलं नाही. म्हणून तर म्हटलं आहे की मॅनकीप आवश्यक आहे. मॅन म्हणजेच माणूस, कीप म्हणजे ठेवणे. तर बघा, आणखीन माहिती मी तुमच्यापुढे सादर करीन. हा भाग 1 म्हणून तुम्ही मॅनकीप म्हणून त्याला ऐकू शकता. थँक सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.